मित्रांनो, स्वागत आहे तुमचं दुसऱ्या भागामध्ये. फायनली आपला लाल किल्ला बघून झालेला आहे आणि आता आपण निघालो आहे मेहरौली येथे विष्णुस्तंभ आणि कुतुब मिनार बघण्यासाठी. आताच पोहोचलो आम्ही कुतुब मिनार इथे. मी तुम्हाला थोडासा माहिती देतो, तिकीट घर कुठे आहे वगैरे. हे समोर आहे कुतुब मिनार गेट एंट्री आहे आणि त्याच्या ऑपोजिट साईडलाच इकडं तिकीट घर आहे. तेवढं लक्षात असू द्या. आता आम्ही तिकीट वगैरे काढलं आहे. पर पर्सन 40 रुपये आहे. तर चला जाऊया आतमध्ये. मेहरौली येथील जगप्रसिद्ध उंच मनोरा. हा मनोरा 5 मजली असून त्याची सध्याची उंची 72.56 मीटर, तळाचा व्यास 14.40 मीटर व शिरोभागाचा व्यास 2.74 मीटर असा आहे. या खांबास लोहस्तंभ व विष्णुस्तंभ म्हणून ओळखले जाते. हा एक 23 फूट 8 इंच उंच आणि 16 इंच व्यासाची दंडगोलाकार खांब असून त्याची निर्मिती राजा चंद्र बहुधा दुसरा चंद्रगुप्त यांनी केली. गेली 1600 वर्ष न गंजता उभा असलेला दिल्ली लोहस्तंभ म्हणजे प्राचीन काळात भारतीय कारागिरांनी धातुशास्त्रात बजावलेली अजोड कामगिरी म्हणावी लागेल. दिल्लीचा पहिला सुलतान कुतुबुद्दीन ऐबक ह्याने दिल्ली येथे कुवतुल इस्लाम ही पहिली मस्जिद 1193 ते 1197 ह्या काळात त्या कुतुब मिनार ठिकाणी पूर्वी असलेल्या हिंदू व जैन देवालये म्हणजेच हिंदूंची 27 नक्षत्रांची मंदिरे पाडून त्या वास्तुसामुग्रीतून बांधली. ह्या मशिदीच्या नजीकच ऐबकने 1199 मध्ये कुतुब मिनार उभारण्यास प्रारंभ केला. ऐबकच्या कारकिर्दीत म्हणजेच 1206 ते 10 फक्त पहिल्या मजल्याचेच काम पूर्ण होऊ शकले. नंतर त्याचा वारस सुलतान शमशुद्दीन अल्तमश ह्याने 1230 मध्ये मनोऱ्याचे एकूण 4 मजल्याचे बांधकाम पूर्ण केले. पुढे 14व्या शतकात मनोऱ्याच्या शिरोभागाची विजेच्या आघाताने नासधूस झाली तेव्हा फिरोजशाह तुघलकाने 1351 ते 88 1368 मध्ये 4थ्या मजल्याची पुनर्रचना केली. त्यावर 5वा मजला चढवला व त्यास घुमटाची जोड दिली. सर्व जे जुनं काम आहे ते सगळं तुटलेलं फुटलेलं अवस्थेत आहे. आणि हे बघा इकडं खूप सारे असे नुसते दगड आहे. हे पूर्ण दगडाचं बांधकाम आहे, एकदम भक्कम आणि जुनं. बघा, या ठिकाणी हिरवेगार गार्डन आहे.
हा आपला विष्णुस्तंभ व कुतुब मिनारचा व्लॉग झाला आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हा नक्की कमेंटमध्ये सांगा. आता आपला पुढचा प्रवास आहे हरिद्वार येथे. न्यू दिल्लीपासून आपल्याला ट्रेन आहे हरिद्वारला. ट्रेनचा टायमिंग आहे 11:30, म्हणून आपण दिवसभर दिल्लीमध्ये स्पेंड केला टाईम आणि आता आपण जात आहोत न्यू दिल्ली स्टेशनवरती. तर चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.